छोट्या पडद्यावरती आता आपल्याला प्रेमाचा रंग पाहायला मिळणार आहे। याचं कारण देखील एक महत्त्वाचं आहे। अभिनेता आशुतोष गोखले खलनायकाच्या भूमिकेमध्ये असणारी एक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच कलाकारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। प्रेमात खरं तर काय काय हवं असतं। एक तर म्हणजे आपल्याला सनसेट हवा असतो, मग साक्षीला चंद्र हवा असतो, आणि जर एक ग्रँड लॉन्च झालं तर सगळंच हवं असतं। फुलं, चंद्र, बोट, क्रूज, म्हणजे सगळंच आहे यार हे। म्हणजे आजचं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय हवंय आयुष्यात असं वगैरे काय? नाही, खरं आहे। ह्याच्यापेक्षा काय हवंय म्हणजे मगाशीच आम्ही बोलताना अजून एका ठिकाणी म्हणताना हेच म्हटलं की हे सगळं खूप सहजासहजी, म्हणजे एरवी आपण आयुष्यातनं घरनं निघून चल आज जरा भाऊच्या धक्क्यावर जाऊ, एक जरा हे लॉन्च घेऊ, तिकडे जरा थांबू, तिकडे थोडं चहा पिऊ आणि येऊ परत, असं कधीच करत नाही ना, म्हणजे नाहीच करणार। तर आणि हे सगळं या मालिकेच्या निमित्ताने आणि इतक्या सगळ्या मीडियासमोर आणि न मागता मिळतंय। आणि हा सगळा घाट स्टार प्रवाह आपल्या कलाकारांसाठी, मीडियासाठी, सगळ्यांसाठी घालत आलेत आजवर। आणि दरवेळी नवीन नवीन कसं शोधून काढतात मला कळत नाही। म्हणजे आज यॉट झाली, आता पुन्हा दिसणार नाहीये तुला यॉट, पुन्हा तुला मिळणार नाही यायला, आता कुठे वेगवेगळीकडे। सो ती गंमत आहे आणि ती न मागता मिळते, त्यामुळे त्याची अधिक मजा आहे। आणि कुठल्याही तरी गोष्टीची सुरुवात, नवीन सिरियलचा लॉन्च हा इतका असा पॉझिटिव्हली व्हावा, याहून काय दुसरं हवंय। म्हणजे मौज मौज। स्पीड बोट मध्ये तुमच्या सगळ्यांना बसताना पाहिलं, उभं राहताना पाहिलं, वर चढताना मी म्हटलं थांबा कॅमेरे बंद करा, त्यांना वर येऊ द्या। हा जो पण अट्टाहास होता, पण त्याच्यानंतर सुख जे हे बघतेस किती आनंद। यस, खूप खूप कमाल अनुभव आहे। हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवतेय। म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बोटीत बसतीये, मी पहिल्यांदा एवढ्या समुद्रात एवढ्या आतमध्ये आहे आणि अजूनही आहे। तिला भीती आहे, तिला वाटायचं आत गेल्यावर आपण नसतो, आता तिला कळलं आपण असतो, आपण असू शकतो। म्हणजे हे मी धाडस परत करेन असं मला वाटतं। ही भीती माझी थोडी स्टार प्रवाहाने घालवली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं छान त्यांनी आम्हाला आणलं, इतकं ग्रँड आमचं सगळ्यांनी स्वागत केलं, एवढे लोक थांबले होते, हे सगळं खूप स्वप्नवत आहे। म्हणजे ह्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो किंवा केलेला नाहीये आजपर्यंत। आणि अशा पद्धतीनं सगळं होईल असं वाटलं नव्हतं आणि आज ते झालंय। त्यामुळे आज खूप छान झोप लागेल, सुखाची झोप लागेल, समाधानाची झोप लागेल। झोपेत पण तुला हाच विचार येणार आहे का की आपण बोटीत होतो, आपण एकदम इकडे होतो, यॉट होती यॉट। तुझी ग्रँड एंट्री तुझ्या मालिकेत आहे आणि ही पण लॉन्च पण ग्रँड आहे का? खूप मस्त वाटतं ॲक्च्युली। हे माझ्यासाठी फार प्लेझंट सरप्राईज होतं। मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की असं काही असेल, एंट्री वगैरे असे स्पीड बोटमधून वगैरे। सो मला खूप मजा आली, खूपच मजा आली। म्हणजे सगळेजण असे इथे, इतके रिपोर्टर्स, इतके कॅमेरे वगैरे फ्लॅश होत होते, मी बोटीमधून उतरत होतो, सनसेट होत होता, तो एक सॅफ्रन कलर लेट मॅजिक आरवाला। अरे म्हणजे फिल्मी, म्हणजे अजून काय मागू काय शकतो देवाकडे, कमाल। आणि मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचंय की बरं झालं। म्हणजे मला आधी वाटत होतं अरे आपल्याला यांनी काही सांगितलंच नाही नेमकं काय करायचंय जाऊन किंवा काय, असं वाटत होतं की काय। आणि हे खरंच माहित नव्हतं की हे असं यायचं आहे, हे असं होणार आहे, हे आम्हाला काही एक्सप्लेनच केलं नव्हतं। मला आधी वाटत होतं अरे का नाही सांगत आहेत काही, पण बरं झालं त्यांनी नाही सांगितलं, कारण हे जे अनुभवणं आहे ते जर सांगितलं असतं तर ते मी प्रिटेंड केलं असतं। आणि त्यामुळे हे अनुभवणं माझ्यासाठी खूप खूप वेगळं होतं आणि कमाल होतं। ही कमाल गोष्ट। आपण आता खरं तर तुझी मालिका सुरू होते आणि खऱ्या अर्थानं खूप खूप आनंद होतोय आणि खूप खूप शुभेच्छा। आपण मालिकेच्या क्षेत्रात येऊन आपण मालिकेच्या सेटवर आपण बोलणारच आहोत, त्यामुळे आजसाठी एवढंच। पण कसं आहे, तुम्ही तिघं आहात आज, मस्ती भरा है समा, तो एक गाणं भी हो जाए ना यार प्लीज। शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न आहे धुंद या गाण्यातुनी, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा। खूप शुभेच्छा, थँक्यू सो मच। आणि सुपर, प्रेक्षक खूप जवळ राहतील तुमच्या एवढी अपेक्षा। थँक्यू सो मच। थँक्यू थँक्यू थँक्यू।